नाही आपल्याला, मारुतीच्या मंदिरात भजन करायला जात नाही, पत्ते चालतो वाटेवर बसून, त्या ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, ही गुणाचं. फक्त पोरच वाया गेली. हा आता या बायका सुद्धा दारात बसून, आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, यांना काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं. होय ग माय, पण तुम्ही आत्ता काय करता? आता मिसरी चोळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भांगार वास त्या मिसरीचा. तुम्ही नातीला कुठल्या तोंडाने ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार, सांगा बरं मला. विनंती आहे का माझी माय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमणार नाही ना, ते व्यवस्थापन आपल्या गृहिणीला जमतं. म्हणून बाई, कमी खर्चात सुद्धा संसार सामर्थ्याने टिकवते एवढी ताकद तुमच्या विचारात आहे. हे द्या ना लेकरांना. पाठीमागचे टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवा, त्याला काही जीएसटी नाही आहे सरकारचा. आम्ही तर बेंबीच्या देठापासून बोलायचं, तुम्ही लक्ष द्यायचं नाही, चुकीचं आहे जरा, नाही का? विनंती आहे ना, वाजवा, पटलं तर वाजवायची. आणि वाट बघू नका का शेजारचा वाजवल पुन्हा मी वाजवतो. तुला पटलं ना वाज. टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजली. एवढं बोलून सुद्धा काही काही धटकुल्यांनी वाजवलीच नाही. त्याला माझी जिरवायची आहे. तो कीर्तन झाल्यावर म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला येड्यात काढत होती, ते जे सांगत होते आपल्याला सगळं माहीत होतं. अरे पण मोठेपणा दाखवणं ऐकायचा, तुझ्यात आहे ना तेवढी नम्रता, मग सांभाळ. आम्हाला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे आमच्यापेक्षा जास्त. स्टे स्टेबल, स्थिर राहा. ऐका रे, ऐकून गेला फार मोठं मन लागतं, तेवढं दाखवा लेकीसाठी. विनंती आहे, फील द मोमेंट. प्रत्येक क्षण जगा, आनंदाने व्यक्त करा प्रत्येक क्षणाला. आणि एवढंच आहे रे आयुष्य, पुन्हा काय? आणि कशाचा ॲटिट्यूड करता काय आपल्याकडे? 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत त्या रामेश्वर शास्त्रीच्या. नडलाय तो फक्त अहंकार आहे. शेवटी परिणाम एकच आहे, तो किता तुलनेसी ब्रह्म तुकासी म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मुरारी पायता कविता. आरती तुकारामा. अधिकार 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय ज्यात सांगदेव महाराजांचं. 5 वर्षाच्या मुक्ताईंचं शिष्य व्हावं लागलंय. नडलाय तो फक्त अहंकार, ॲटिट्यूड, ॲरोगन्स, इगो. इगो सॅटिस्फॅक्शनसाठी काही करत जाऊ नका. 7 कोटी घरं होती सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी. नॉट अ जोक. विनोद नाही हा. तुलसी रामायणमध्ये वर्णन आहे, रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे बरं का. मुसळीकर धोंड्याचा महिना आहे. अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरवाडीला. महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. ही लायकी आपली. 2250 किलो. विनोद नाहीये. किती सामर्थ्य असेल त्या माणसाकडे. 2250 किलो म्हणजे सोपं नाही. सोपं सांगायला गेलं, रावणाच्या एका घराची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येतोय. एवढा जागीरदार होता तो. पण एक चौकट आहे का त्याच्याकडे? 7 कोटी घरांच्या 7 कोटी चौकटी. सामर्थ्य बघा ना. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला. नाथबाबा सांगतात, गाढव वळी गजानन सटवी करी, बाळांपणही सत्ता आहे त्या रावणाची. अहो निस्ती घरातली हो. पाहुणे आणि तर मरुस त्या. काय जागीरदार व्यक्तिमत्व असेल. ताकदही तेवढीच होती. 3दा कैलास हलवला. ज्ञानही तेवढंच. लंका कोणाची? लंका कोणाची? बेका पाटलाची. बोलत जा रे, बोलत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. गेले 3-4 महिने झालं सवय लागले तुम्हाला घ्यायची महाराज. नाही घेतलं दोन्ही कोण, तुम्ही कल्याण कुणाचंच केलं नाही, ती मरू द्या, पण बोला. विनंती आहे. कसं आहे ना, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मेलो त्यांना कदर नाही. हे फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बस तिकडे तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. अशी माणसं आहे रे आपण. काय देव देश धर्म काही नाही.
आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. खतरनाक नॉलेज आहे आमच्या महाराष्ट्राला. असली इतकी प्रामाणिक लोक आहेत. अहो चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. साधं नाही आहे, पण सामर्थ्य तेवढंच आहे आपल्यात. अरे हिंदू आहेत आपण, भगवंताने इतकं सुंदर कुळ दिलं ना आपल्याला. दगडालाही देव करायची ताकद ज्या औलादीत आहे त्याला हिंदू म्हणायचं. अशा मातीत जन्माला आलो जिथं या मातीसाठी देह पणाला लावणारी माणसं सामर्थ्यवंत घडली. सोपं नाही रे. ज्या कुळात जन्माला आणून ते सामर्थ्यच फार मोठं आहे. फक्त हे समजून घ्या. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. चुकीच्या मार्गाने जाऊ नका. सामर्थ्याने देव तुमच्याकडे येणार आहे, फक्त कल्पनेची बाधा न हो. पण हे कळण्यासाठी आमचं कुळ मात्र पवित्र लागतं. साध्या भाषेत सांगायचं गेलं, तुका म्हणे ते पाहिजे एड्या गवाळ्याचं कोणालाही नाही कळत. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो जरा वेळ, पटलं नाही मधनं चालू. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठी सत्यता आहे. मी नाही म्हणत. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयान पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. अरे हे पाप आहे जे तुम्हाला भजन करू देत नाही, आणि हे पुण्य आहे कुळान कुळीचं की तुम्ही वैष्णव आहात. भावे तया म्हणून आयुष्य व्यक्तीसाठी नाही मागितलं जात आहे. नामदेवराय अभंगात ज्याला आयुष्य मागतात तो व्यक्ती नाही आहे, ती परंपरा आहे, ते ज्ञान आहे, ते प्रारब्ध आहे, ते संस्कार आहे. अभंगात ज्याला आयुष्य मागितलंय ती कालपासून आजपर्यंत चालत आलेली परंपरा आहे. आणि परंपरेला ज्यांनी ज्यांनी साथ दिली, धर्मासाठी जो जो जगला, धर्मासाठी जो जो जीव पणाला लावतो, त्या प्रत्येकासाठी अभंग आहे, जो प्रत्येक जण वैष्णव आहे. साधं नाही आहे, फार भाग्य लागतंय. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. उगच कसा देव आवडेल दादा, उगच नाही. आजकाल वेल एज्युकेटेड मुला मुलींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजनात दिसला नाही. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे मात्र तुम्ही बदलू शकणार नाही. ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल ना, त्या दिवशी तुम्ही असाल, पण तुमच्या जवळची माणसं तुम्हाला स्वीकारणार. कारण ते म्हणणार याच्यातला परमात्मा. शरीराचं काय करायचं, नास काय येत आहे, तुका म्हणे एक मरणेची पण उत्तमची उरे. हे जगण्यासाठी कुळानं कुळीचं पुण्य लागतंय. हे जगण्यासाठी प्रारब्ध प्रबळच लागतंय. उगाच शिवराय घडत नाहीये, कुसच प्रवीण लागते. ती जर असेल तर सामर्थ्यवंत. साधे नाही रे कुस. काय कुस आहे माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोराई शिवराया धन्य धन्य थोराई शिवराया आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमाना मुसलमानाचा मानाचा जी जाईला, मुसलमानाचा मानाचा जी जाईला, मुसलमानाचा मानाचा जी जाईला, मुसलमानाचा मानाचा जी जाईला. धन्य धन्य थोराई शिवरायाची जी जाई, धन्य थोराई शिवरायाची जी जाई, पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मुसलमानाचा मानाचा जी
निर्वंश शब्द कळतोय कुळाचा विनाश होईल कुळाचा विनाश होईल अंधश्रद्धा पसरवली भोळी भाबडी माणसं होती त्यांनी विचार केला अरे ज्यांच्यासाठी पिकवतोय ज्यांच्यासाठी कमावतोय ज्यांच्यासाठी कष्ट करतोय ती लेकरच पिकली नाही तर कशाला पिकवायचं गुलामगिरी करूया आऊसाहेबांना वाईट वाटलं आपलीच माणसं आपलीच माती पिकवायला घाबरायला लागले सहन झालं नाही आऊसाहेबांना 3.5-4 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज हाताला धरले आणि त्या मातेमध्ये येऊन उभा राहिल्या आणि सांगितलं पुणेकरांना अरे घाबरता कशाला शेतकऱ्याची औलाद आहे अरे जुगार आयुष्याचा खेळून माती पिकवायची ताकद आपल्यात आहे चला मी सुरुवात करते होऊ द्या माझ्या कुळाचा निर्वंश झाला तर माझ्या एकटीचा कुलदीपक विझला तरी चालेल पण हिंदवी स्वराज्यासाठी या शेतकऱ्याचा कुलदीपक जगलाच पाहिजे आऊसाहेबांना त्याच मातीमधनं सोन्याचा नांगर फिरवला आवाज एवढी ताकद ज्या आईमध्ये होती ते पुत्र हिंदवी स्वराज्याचा धनी का होणार नाही शेतकऱ्यांनी आऊसाहेबाकडे येऊन विचारलं आऊसाहेब श्रीमंत आहात तुम्ही जहागिरी आहे तुमच्याकडे तुम्हाला काय अवघड आहे सोन्याचा नांगर फिरवायचा अहो पण आऊसाहेब आम्ही शेतकरी आहे या मुघलांनी टाळूवरचं लोणी सुद्धा चाटू चाटू खाल्लंय आमच्या पदरात काय राहिलं आऊसाहेब आमच्या पोटाची खळगी भरायची अवघड आहे शेतीची खळगी कुठनं भरायची अहो शेती पिकवायला काही नुसतं कष्ट लागत नाही तोंडाचं बळ लागत नाही पैका लागतो आऊसाहेब पैका सगळ्याचं स्वांग घेता येत नाही आऊसाहेब पैक्याचं घेता येत नाही पैशाचं स्वांग कसं घ्यायचं आऊसाहेब आऊसाहेब ह्या मुघलांनी आमच्या बाया उचलाव्या आमच्या पोरांना जिवे मारावं अहो आमच्या आयुष्याचा सगळ्यात